गटातील विविध भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी दुपारी 1:30 वाजल्यापासून आपण घेत आहोत। ज्यांच्या हस्ते सर्व कार्यक्रम होत आहेत ते माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार माननीय दीपकरावजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्वच मान्यवर, माफ करा तर पुण्याचं नाव बापू मी घेत नाही, कारण ह्याचं म्हटल्यानंतर तिथून चालू करावं लागेल, ते पुन्हा समोर सुद्धा आहेत आणि सगळेच प्रमुख आहेत, त्यामुळं या ठिकाणी वेळही भरपूर झालाय। प्रामुख्याने आजचा जो कार्यक्रम होता तर भागाभागातील विविध विकास कामं जी झाली त्याच्या संबंधाने त्याची भूमिपूजन किंवा त्याचं उद्घाटन, आणि या संपूर्ण परिसरामध्ये अनेक रस्ते अगदी सुरवणीपासून इथपर्यंत झाल्याचं आपण पाहिले। आणि त्याचबरोबर आजचा जो महत्वाचा कार्यक्रम होता तो आळजापूर वितरणिकेच्या संदर्भामध्ये ज्याचं बापूंनी उल्लेख केला आणि ही योजना कशी पूर्णत्वाला जाण्याच्या दृष्टीने त्याचं सर्व त्या ठिकाणी टेंडर होऊन त्या ठिकाणी आता काही काळातच वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात होईल याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला दिली। आणि त्याचबरोबर हिंगणगावला जे एक सबस्टेशन होत आहे की जेणेकरून ह्या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो, त्या सबस्टेशनचं सुद्धा उद्घाटन आज आपण त्या ठिकाणी घेतलं। रामराजांना आणि आमदार साहेबांना सुद्धा त्या सबस्टेशनची चांगली कल्पना आहे, आणि गेल्या अनेक दिवसापासूनचा तो प्रलंबित प्रश्न होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी अगदी रामराजांनी सीएमडी बरोबर सुद्धा अनेकदा त्याची बैठक लावलेली होती आणि ते एक मंजूर झालं। अशी दोन महत्वाची कामं या ठिकाणी अनिकेत राजांनी सुद्धा त्यांचे विचार मांडले, आणि आपण काम करत असताना एक अत्यंत नकारात्मक विचार या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून जो अनुभवला आणि आता तो विचार माझ्या दृष्टीने संपलाय असं मला वाटतं। आता विषय फक्त एकच येतो, या ठिकाणी अनिकेत राजे म्हटले की रामराजांनी तुम्ही त्यांना अपक्ष आमदार निवडून दिल्यापासून आज तागायत जर काही केलं असेल तर या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातील, मी केवळ फलटण तालुक्यातल्या म्हणत नाही, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं खऱ्या अर्थाने संपूर्ण आयुष्य वेचलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार। आणि मी म्हणतोय अशातला भाग या संपूर्ण पाणी प्रश्नामधले तज्ञ म्हणून ज्यांना समजलं जात होतं आणि ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं, आपल्याला माहिती आहे सांगोल्याचे माजी आमदार ज्यांना आबा म्हणून ते सर्वश्रुत होते, ते माननीय कैलासवासी गणपतराव देशमुख साहेब यांनी येऊन सांगितलं, फलटणला येऊन सांगितलं की रामराजांनी जर या कृष्णा खोऱ्याचा अभ्यास केला नसता आणि लवादाचा अभ्यास केला नसता तर हे पाणी अडवलं गेलं नसतं। त्यांनी अभ्यास केला, ज्या अवधीमध्ये पाणी अडवण्याची गरज होती त्या अवधीमध्ये ते पाणी अडवलं गेलं, आणि त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही जे अपक्ष आमदार म्हणून रामराजांना निवडून दिलं आणि 45 अपक्ष आमदार त्या काळात निवडून आलेले होते, संपतराव कैलासवासी संपतराव देशमुख सुद्धा होते, रामराजांच्या बरोबर होते, आटपाडीचे आमदार आज सुद्धा मला चांगला आठवतं राजेंद्र अण्णा देशमुख होते, आणि या सर्वांनी एकच मागणी केली होती की कृष्णा खोऱ्याची स्थापना करा आणि आमच्या दुष्काळी भागाला पाणी। कोणी एकाने त्या ठिकाणी मंत्रीपदाची मागणी केली नाही, युतीचं शासन होतं, आणि ह्यातल्या कुणीही म्हटलं असतं मला मंत्री केला तर पाठिंबा देतो तर ते मंत्री करायलाच बसले होते, कारण त्यांना त्या ठिकाणी संख्याबळ कमी पडत होतं। पण या सर्वांनी हा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने एकजूट केली
आणि त्याचं नेतृत्व रामराजे साहेबांनी केलं. कृष्णा खोऱ्याची स्थापना करून घेतली, कर्जरोखे काढले, कर्जरोख्याच्या माध्यमातून पैसा उभा केला आणि त्यामुळे पाणी अडलं गेलं. आणि आज जर कोण येऊन म्हणणार असेल हे माझ्यामुळं झालं, मीच सगळं केलं, आता ही वस्तुस्थिती आहे. लवादाचा अभ्यास करणं, तो वाचणं आणि तो डोक्यामध्ये बसणं या जमीन आसमानाचा फरक आहे. मुळात वाचता वाचता काय आपण वाचतो हेच समजायचं नाही, अशा प्रकारचे लवाद असतात. तर तुम्ही सहज म्हणून वाचायला गेला की तुमच्या लक्षात येईल काय आपण वाचून राहिलोय, काय नेमकं हेच म्हटलंय, हा लवकर लक्षात सुद्धा येत नाही. आणि अशी भाषा बोलणाऱ्या माणसाच्या ते लक्षात येईल असं मला काही वाटत नाही. माजी खासदारांच्या हा लवाद काय लक्षात येऊच शकत नाही. म्हणायला फक्त सोपं आहे की मी पाणी आणलं, रामराजांनी पाणी घालवलं. कुठं रामराजांनी पाणी घालवलं? जे काही पाणी वीर धरणामध्ये येतं त्या पाण्याचा लाभ हा फलटण तालुक्याला मिळतो का मिळत नाही? नीरा देवगडचं पाणी हे फलटण तालुक्यामध्ये आपले शेतकरी आज वापरतायत का वापरताना? काही प्रमाणात बारामतीला गेलं, परंतु जो पूर्वीचा रेशो ठरला होता त्या रेशो प्रमाणे ते पाणी तेवढंच फलटण तालुक्याला मिळतं. आणि त्यामुळं फलटण तालुक्यात आज 4 साखर कारखाने आहेत आणि बारामतीमध्ये 3 आहेत. ते 3चे 3च राहिले, 4था झालाय. सणसरचा कारखाना हा इंदापूर तालुक्यात आहे, माळेगावचा एक, सोमेश्वरचा एक, इथं तुमचा स्वतःचा झाला. आणखी एक कारखाना कापशीला झाला, तुमच्या जवळच झाला. दत्त इंडियाचा तुम्ही कारखाना म्हणता, 10,000चा तो कारखाना त्या ठिकाणी झालाय. त्यांनी त्यांची कॅपॅसिटी वाढवली. आम्ही श्रीरामच्या माध्यमातून चालू वर्षी 5,000नी गाळप करणार आहे, पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा 10,000नी गाळप करणार आहोत. म्हणजे हे सर्व कशामुळे घडलं? फलटण तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलं का वाढलं नाही? आणि जर वाढलं असेल तर पाणी कुठं? हा साधा सोपा प्रश्न आहे. आपण स्वतःला विचारलं की लक्षात येईल की नेमकं काय हे चाललेलं आहे. पण सातत्याने खोटं सांगायचं आणि सातत्याने त्यांनी पाणी घालवलं आणि मी आणलं. आता घालवायला ते अडवलं कोणी ते आधी सांगा आणि नंतर आपण पुढचं बोलू. सातत्याने खोटा प्रचार करायचा याच्या पलीकडं माजी खासदारांना काहीही येत नाही, या स्पष्ट मताचा मी. आता कमिन्स वरती लावून जातो. कमिन्स मध्ये कामगारांना पगार दिला जात नाही. कमिन्स मध्ये कामगारांना पगार दिला जातो, त्यातले 10,000 रुपये कॉन्ट्रॅक्टर खातो आणि ते नेऊन रामराजांना देतो. आता कमिन्स ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि या ठिकाणी कोणी कमिन्स मध्ये जर कॉन्ट्रॅक्टवर असेल तर त्यांना माहिती असेल की आपल्याला जो पगार मिळतो तो आपल्या खात्यामध्ये जमा होतो, कॉन्ट्रॅक्टरच्या हातात जात नाही. आणि जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर त्या ठिकाणी या ठिकाणी गणेश कदम आहेत, त्यांनाही कल्पना आहे की अशा प्रकारे ज्या कंपनीत असतात, मल्टीनॅशनल असतात किंवा जे शासनाच्या नियमाप्रमाणे काम करत असतात, ते किमान वेतन शासनाच्या नियमाप्रमाणे देतातच. आणि केवळ देतातच नाही एवढं नाही, ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातात कधीच जात नाही. कॉन्ट्रॅक्टरनी फक्त त्या ठिकाणी कामगार त्या ठिकाणी पुरवायचा असतो. त्याची संपूर्ण माहिती पोलीस व्हेरिफिकेशन सहित कंपनी करत असते. आणि एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्टरचे 1,000 रुपये सोडले तर बाकी सर्वच्या सर्व त्या कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडचं खातं असेल, त्या कामगारांचं इतर कुठलं ESIचं खातं असेल, ह्याच्यावरती पैसे जमा होतात, त्याच्या खात्यावरती जमा होतात, कॉन्ट्रॅक्टरकडे जात नाही. ती साधी गोष्ट त्यांना माहित नाही. पण रेटून सातत्याने त्या ठिकाणी आरोप करायचा की त्या ठिकाणी एवढा मोठा प्रचंड भ्रष्टाचार चाललाय. 1,000 कोटी आतापर्यंत खाल्ले गेले. त्यांना कोटीमधलं सगळं माहिती आहे. त्यांनी तर सांगितलं होतं की मी दिवसाला 1,000 कोटीचा विकास काम माझ्या मतदारसंघात करतोय. खरं आहे का खोटं सांगा? 1,000 कोटीची विकास कामं. नंतर त्यांच्या लक्षात आलं आपण जरा जास्तीचं बोललोय. हे तसंच चाललेलं आहे. खोटं फक्त रेटून बोलत राहायचं. आता कुठं गुंडांची यादी केली. आता गुंडांच्या यादीमध्ये पांडुरंग गुंजवटे, म्हणजे आता गुंडांची यादी सुद्धा खरं तरी वाटावं बाबा गुंड आहे. उद्या गुंडांच्या यादीत दत्ताबापू अनपट असतील.
म्हणजे माणसाला खरं आता त्यांनी काय कोणाची कॉलर धरली का कोणाचा रस्ता अडवला काय केले म्हणून हे गुंड्यांच्या याद्या. मला वाटतं अनुष्ठानी येऊन त्या ठिकाणी ही भाषा केली असावी. ती एक आता कोणीतरी काहीतरी भुंकताना एक बरोबर लागतं तसं आता ठेवलंय पाडलंय पाडू द्या त्याचा विषय मला काय त्या अंगावरती सोडत राहायचं. अरे तू किती त्या ठिकाणी गाया मारल्या ते एकदा नीट सांग. का कुणाला काहीच माहित नाही. गोशाळा काढली, गोशाळेमध्ये गाढवं आणली, त्या ठिकाणी गाया आणल्या, त्या ठिकाणी बैल आणली, त्या ठिकाणी उंट आणली, त्यांना खायला काय नव्हतं आणि ती मरायला लागली. हे अजून पाप आपल्याला धुवायचं आहे, त्याचं पापशालन करायचं आहे आणि इकडं कुठं गुंडगिरीची भाषा करायची. आणि ज्याला तुम्ही गुंड म्हणतात त्याच्याच बाजूने ह्यांनी साक्ष दिली. तो एखादा तो विसरला असेल. म्हणजे काहीतरी कुणीतरी बोलायचं आणि त्या ठिकाणी टीका करत राहायची. ह्याच्यापेक्षा फारसं काही ह्यांना येते. आणि आता केवळ विधानसभेची निवडणूक आहे म्हणून ही आता सगळी सर्कस चालली. निवडणूक आली की सर्कस चालू होते, निवडणूक संपली की विषय सगळे संपलेले असतात. निवडून आल्यानंतर सरकार कोणाचं आलं? 2.5-3 वर्षात कुठं पत्ता होता? जरा कुठं सरकार आलं की सगळं मीच करतो. त्या ठिकाणी माझ्या आधी सांगितलं की एका मंत्र्याबरोबर दुसऱ्या मंत्र्याबरोबर यांच्या बैठकी मीटिंग त्यामध्ये काहीतरी फार मोठं घडलं आणि त्यानंतर रेल्वे सुरू झाली आणि त्यानंतर आमचं चालू झालं, फलानं चालू झालं आणि मीच सगळं केलं. हे 2-2.5 वर्षात त्यांनी एवढं काय केलं की आता ह्या तालुक्यामध्ये त्यांना काही करण्यासारखं राहिलेलं नाही. त्यामुळे आता थांबवावं मला वाटतं. त्यांना काही करायसारखं आता राहिलं नाही. आता जे काही चांगलं चाललंय त्याचं आता आपण मापं काढत बसूया. कमिन्स सारख्या कंपनीची मापं काढू म्हणजे तिला आता दुसरीकडे जायला कुठंतरी गुजरातमध्ये नेण्याचा काही ह्यांचा डाव आहे का? असं म्हटलं तर काय, आरोप केला तर काय चुकीचं आहे? कुठंतरी सावध व्हा. हे तरुणांना दिशाभूल करण्याचे प्रयत्न आहेत. असं काही घडत नसतं. त्या ठिकाणी ह्या चांगल्या कंपनीत आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो गणेश कदम, तुम्हाला माहिती आहे फलटण तालुक्यात किती कंपनीज मिनिमम वेज ऍक्टच्या प्रमाणे काम करतात? मला फक्त 2च माहिती आहेत. एक कमिन्स आणि दुसरं गोविंद. तुमचा स्वारस तरी मिनिमम वेज ऍक्ट खाली पैसे देतो का? तिथे कॅशमध्ये पैसे होतात. कोण कुणाचं रक्त पितंय, कोण त्या ठिकाणी कामगारांचं शोषण करते, त्या ठिकाणी पगार किती दिला जातो, हे कुठंतरी नीट सांगा एकदा. आणि मागायला गेलं तर त्याचं काय होतं या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्या तरी सुद्धा वाटतील ते बेछूट आरोप करत सुटायचं. प्रांतांना त्या ठिकाणी जाऊन निवेदन द्यायचं जणू काय त्या ठिकाणी फार मोठं घडतंय. त्यांना माहिती पाहिजे की कमिन्स सारख्या मल्टीनॅशनल कंपनीज असलं काही करत नाही. किंबहुना ज्यांच्या ज्यांच्या बरोबर ते व्यवहार करतात त्यांनी सुद्धा त्यांच्याच प्रमाणे काम करावं अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणजे इथपर्यंत खोलात जाऊन काम करणारी कंपनी आपल्याला लाभली. ती रामराजांच्यामुळे या ठिकाणी आली. ती टिकवायची, ती वाढवायची आणि चांगलं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी आणखी कसा उद्योग वाढेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं का टाळे टोकण्याची भाषा करायची एकदा ठरवावं. वातावरण खराब त्या ठिकाणी केलं तर ह्या ठिकाणी एकतरी उद्योग येईल. बारामतीला जेवढे उद्योग उभे राहील, पुण्याच्या आसपास होते अनेक ठिकाणी उद्योग उभे राहिले. पण ज्या ज्या ठिकाणी वातावरण खराब झालं त्या त्या ठिकाणी उद्योग हे थांबतात. सातारा MIDC मधून कितीतरी उद्योग निघून गेले. त्याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण आहे. तशी परिस्थिती फलटणला करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असेल तर त्याला आपल्याला थांबवावं लागेल. बेछूट आरोप करण्यापेक्षा यांना काही येत नाही. आता नवीन एक आरोप केलाय. नाईक निंबाळकर देवस्थानची जेवढी कुळं आहेत त्या कुळांचं नाव आम्ही बाजूला टाकलंय. शासनाने नियम केलाय, त्या ठिकाणी कोर्टाचे निकाल आहेत आणि कोर्टाने त्या ठिकाणी देवस्थान ज्या ठिकाणी मालक असेल त्या ठिकाणी देवस्थानचं नाव त्या ठिकाणी पहिलं येतं आणि बाजूला त्या ठिकाणी जी काही संरक्षित कुळ आहेत त्यांची त्या ठिकाणी नावं जातात. आणि संपूर्ण महाराष्ट्रात झाले काय फलटणमध्ये घडलेलं नाही. आणि तरी सुद्धा ह्या सर्व संरक्षित कुळांना आमचं नेहमीच सहकार्य आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली, कर्जाची अडचण असेल, काही असेल, ट्रस्ट म्हणून त्या ठिकाणी रामराजे आहेत, मी आहेत, आम्ही कधी NOC द्यायला त्या ठिकाणी तयार.
आणि त्यांना माहिती आहे की आम्ही कधीच कुठली अडचण करत नाही. शहरी जवळीचा नेहमी विषय निघतो. रामरायने सांगितले काही झाली तरी तो विषय आपल्याला संपवायचा. त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनरला ते स्वतः भेटले आणि त्यांना सांगितले की हा विषय आम्हाला संपवून पाहिजे, अनेक वर्षाचा प्रलंबित विषय. पण काहीतरी त्यामध्ये खोटं काहीतरी असा एक आभास निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी टीका करायची, याच्यापेक्षा काय फारसं त्यांना येतं असं मला वाटत नाही. साखरवाडीच्या बाबत सातत्याने टीका होत असते. या ठिकाणी प्रल्हाद पाटलांना फसवून रामराजेंनी कारखाना घेतला. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, प्रल्हाद पाटलांनी हा कारखाना किती रुपयाला विकत घेतला होता? कोणी सांगू शकेल का? अहो तो बंद पडला, तो अवसायनात निघण्याची परिस्थिती निर्माण झाली. एनसीएलटी कडे गेला. एनसीएलटी कडे कोण जातं? बँका एनसीएलटी कडे जातात. बँकांना त्यांची वसुली करायची होती आणि एनसीएलटी मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दत्त इंडिया सारखी सुदैवाने आपल्याला कंपनी मिळाली आणि त्यांनी तो कारखाना एनसीएलटीच्या माध्यमातून विकत घेतला आणि त्यामुळे तो आज 10,000 टनाचा झालाय. अनेक शेतकऱ्यांना, कामगारांना त्यांचे पैसे मिळाले आणि जे पैसे एनसीएलटी मध्ये देय नव्हतं ते सुद्धा कारखाना त्या ठिकाणी रामराजांच्या त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पैसे देतोय, आपल्याला विसरता येणार. रामराजे, तुम्ही सगळ्यात मोठा जर उपकार या कारखान्याच्या माध्यमातून कुणावर केला असेल तर माझं मत आहे प्रल्हाद पाटलावर केला. त्याचं कारण आहे, हा एनसीएलटीत गेला नसताना त्याच्याकडेच राहिला असता, आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. ही वस्तुस्थिती आहे का नाही सांगा. देणेकरी कुठे जाऊन बसले असते, दुसरा पर्याय असता. आज त्या ठिकाणी हा कारखाना दत्त इंडियाकडे गेल्यामुळं सगळ्यात जास्ती कुणाचा फायदा झाला असेल तर प्रल्हाद पाटलांचा झाला, कारण ते मोकळे झाले. आज त्यांच्याकडे कोणी जात नाही आणि ते म्हणायला मोकळे झाले मी कुठं चालवतो. आज तू चालवत नाही पण सगळी साखर सीझनची गेली कुठं त्याचा एकदा हिशोब दे की. चालवू नको पण अख्ख्या सीझनची साखर कुठं गेली आणि त्यांनी भाषा करायची आहे की मला फसवलं. तो असंख्य शेतकऱ्यांना आणि असंख्य कामगारांना त्या ठिकाणी फसवलेले, असंख्य त्या ठिकाणी ऊस तोडणी कामगार असतील, त्या ठिकाणी असणारे वाहतूकदार असतील, यांच्या 1 रुपया दिलेला नाही, त्यांना कोणी फसवलंय याचं उत्तर ते देणार नाही. त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. आणि अशा फसव्या लोकांनी या ठिकाणी येऊन बोलावं, त्यांच्यावरती कुठेतरी विश्वास ठेवतोय. अहो आपण नाही, परंतु त्या ठिकाणी मोहिते पाटील तर नक्कीच शाणे झाले म्हणून तर त्यांनी त्यांना थांबवायचा निर्णय घेतला. मागच्या वेळेला त्यांना निवडून कोणी दिली? माजी खासदारांना रणजित नाईक निंबाळकरांना मागच्या वेळेला निवडून कोणी दिले? आणि मग या वेळेला मोहिते पाटलांनी का ठरवलं की काही झालं तरी ही व्यक्ती आम्हाला नको? काही कारण असेल का बिनकारणाचं? तिथं त्यांना जे समजलं ते आपल्याला काय उशिरा समजतंय का? अनुभव आपण रोजची घेतोय. शहरामध्ये जास्ती आहे, तुम्हाला कमी आहे. पण हे कुठंतरी आपल्याला थांबवावं लागणार आहे, कायमचं थांबवावं लागणार आहे. हे बाकीचे टीकेचे विषय, मला टीका करण्याचा माझा स्वभाव नाही, तुम्हालाही माहिती. कारण आपण सकारात्मक राजकारण करून, सकारात्मक विकासाची कामं करून लोकांपुढे आपण उभं राहतो. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की काही न सांगतात लोक जाणून घेतात की कामं कुणी केलेली आहेत आणि तुम्हाला मतं देत असतात. कारण लोकांना माहित असते हे काम कसं झालं. आपण सतत बापू लोकांमध्ये, लोकांना माहिती आहे का माहिती नाही. तुम्ही किती वेळा आता या अर्जापूरचा वितरिकेचा जो प्रश्न आहे तो किती वेळा आपण गेलो असतो. रामराजे फोन करत होते, बैठकी घेत होते, प्रत्येक ऑफिसला आमदार साहेब जात होते आणि काही करून हा प्रश्न सोडवायचा किती वेळा प्रयत्न केला, त्यावेळेला हा प्रश्न सुटला. म्हणजे हे सर्व लोकांना दिसतं, लोकांना माहिती, वेगळं काही सांगावं लागत नाही. पण अशी खोटी माणसं मात्र काय जवळ उभी करू नका, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, कुठंतरी तालुक्याची घडी आता चांगली बसली. पाण्याचा प्रश्न मार्गी लागला, तालुका औद्योगिकरणाच्या दृष्टीने पुढे चाललेला आहे आणि ती घडी विस्कटण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मग मात्र आपल्याला त्याला थांबवावं लागेल. या ठिकाणी आपल्याला एक कल्पना आहे की पाईपद्वारे आता आपल्याला पाणी मिळणार. त्याचा सुद्धा मोठा इतिहास आहे, एक दिवस तोही तुमच्या पुढे कथित करीन. आता फक्त एवढंच सांगेन की पाईपद्वारे पाणी देण्याच्या संबंधाने
रामराजे साहेब सभापती असताना तुमच्या दालनातच जी मीटिंग झाली त्यावेळेला तो निर्णय झाला आणि जे काही पाणी त्यामुळं वाचणार होतं त्याच्या संबंधाने काय करायचं अशा प्रकारची सुद्धा चर्चा झाली आणि ते पाणी ज्यांची क्षेत्र जे लाभ क्षेत्रामध्ये गेलेली आहेत म्हणजे फलटण असेल, माळशिरस असेल, खंडाळा असेल यांचा प्रामुख्याने पहिल्यांदा विचार करावा आणि नंतर बाकीचा विचार करावा अशाही प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय झाला, चर्चा झाली. आता आम्हाला लोकसभा लढवायची होती. आम्ही एक पत्र दिलंय, पाणी किती वाचतं 3 TMC, 1 TMC माळशिरस, 1 TMC सांगोला, 1 TMC पंढरपूर. हे खरे का खोटे त्यांना विचारा पाहिजे तर मी पत्र दाखवतो. पूर्ण भिजत नाही. फलटण तालुक्यामध्ये नीरा देवगरच्या कार्यक्षेत्रामध्ये 58% क्षेत्र भिजतं. उर्वरित क्षेत्र भिजण्यासाठी सर्वच्या सर्व पाणी फलटण तालुक्याला, खंडाळा तालुक्याला आणि माळशिरसलाच लागणार आहे, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. पण आपल्याला लोकसभा लढवायची, काय देणं घेणे बाकीचं, द्यायचं पत्र पुढचं पुढं. तशाच प्रकारची टेंडर, जुनं टेंडर रामराजे सांगतील कुणी रद्द केलं. आता सगळ्याच गोष्टी जर बोलायच्या झाल्या तर कुठं ना कुठे बोलावंच लागतं. जुनं टेंडर आत्ताच्या असणाऱ्या सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनीच रद्द केलं. वाघोशीपर्यंत आलेलं पुढचं वाढवलेलं टेंडर त्यावेळेला जयंत पाटील होते आणि ते कुणी रद्द केलं तर त्यांनीच रद्द केलं. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर केवळ राजकारणासाठी ह्या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. थोडं टेंडर काढलं, मोठं टेंडर काढतो, कुठे गेलं टेंडर? 900 कोटीचं टेंडर कुठे गेलं? या सगळ्या गोष्टी केवळ राजकारणासाठी. पत्रही दिले लोकसभेला निवडून येण्यासाठी, तुम्ही लोकसभेला निवडून या, नका येऊ, पण तू फलटण तालुक्याचं पाणी आम्ही फलटणच्या बाहेर जाऊन देणार नाही, एवढं मात्र काळ्या दगडावरची रेग आहे. आणि त्याकरता तुम्ही सर्वांनी ते एकत्रित येऊन आमच्या बरोबर राहावंच लागेल, कारण आपलं पाणी आपल्याला हे शेवटपर्यंत मिळालंच पाहिजे. ते जर मिळालं नाही आणि एकदा इकडं तिकडं गेलं तर अत्यंत विचित्र परिस्थिती आपली ढालवाई केली राहणार नाही. त्यामुळं आपलं पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे ह्या उद्देशाने या ठिकाणी आपल्याला एकत्रित राहून येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांची जागा त्यांनाही दाखवायची आहे. मी फार अधिक आपला वेळ घेत नाही, बराच वेळ झाला, परंतु एक अत्यंत नकारात्मक वृत्ती, केवळ नकारात्मक नाही तर मी खालच्या पातळीवर बोलणार नाही या ठिकाणी अनिकेत राजे म्हणाले ते कुठल्या भावनेतून म्हणाले की किती खालच्या पातळीवर आपण जाऊन बोलू शकतो याचा उल्लेख घरातल्या व्यक्तींबद्दल बोलायचं, काही बोलायचं, एवढ्या खालच्या पातळीवर बोलणारी व्यक्ती त्या तुमच्या तालुक्यातली घडी विस्कटून वाटेल त्या तालुक्यामध्ये होईल, ती कृपा करून घेऊन देऊ नका. फार मोठ्या कष्टाने आपण सर्वांनी तुमच्या सहकार्यातून ही घडी बसवलेली आहे, ती घडी अबाधित राहू द्या एवढीच विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. आपण सर्वांनी या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेला सुरुवातीला अनपट वहिनींना आपण निवडून दिलं, मोठ्या त्या ठिकाणी लढाईमध्ये आपण निवडून दिलं, मोठ्या संघर्षात निवडून दिलं. निवडणुकी आधी संघर्ष होता, मतदानाचा निकाल लागल्यावर मात्र लक्षात आलं की लोक सगळी बरोबर होती आणि संघर्षच नव्हता. एवढ्या चांगल्या मताधिक्याने आपण निवडून दिलं. दुसऱ्यांदा दत्तावा पुन्हा दिलं, तुम्ही सर्वांनीच दिले, तुम्ही सर्व एकत्रित राहिला, त्यामुळे ते घडलंय. त्यांच्या माध्यमातून त्यांनी कामं करण्याचा प्रयत्न केलाय आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय. पण आज बापूंनी वेगळीच थोडीशी आता राजकीय सैन्याचीच भाषा त्या ठिकाणी चालू केली, पण तो विषय नाहीये. ते आम्ही साधारण ते माझ्यापेक्षा जर लहान असतील, परंतु कुठंतरी तरुणांना संधी द्यावी या दृष्टिकोनातून ते बोललेले, तर ती भावना आमची सर्वांची आहे. आता जिल्हा परिषदेमध्ये परत मी जाणार का तर मुळीच नाही. आता तरुणांना त्या ठिकाणी संधी द्यायलाच पाहिजे, ही विषय कुठले म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाही आणि आमच्या मनात कुणाच्या शंकाही नाही. आणि त्यामुळे त्या भावनेतून की आता इतरांना तरुणांना संधी मिळावी ती लक्षात घेऊन आपण चांगले तरुण पुढे या आणि राजकारणामध्ये काम करण्यासाठी या राजकारणात येण्याचं आज जे कारण असतं म्हणजे बहुतांशी लोकांचं कारण असतं, राजकारण आणि सरकारी नोकरी, हे दोन ठिकाणी जायचं काय कारण असतं तुम्हाला चांगलं माहिती. आता मी उघड सांगत, ते कारण घेऊन मात्र काय पुढे येऊ नका, काम करण्यासाठी या.
आपोआपच तुमचंही कल्याण होत राहतं. फक्त लोकांसाठी काम करत आणि तेवढ्यासाठी तरुणांनी जरूर पुढे यावं. आमचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा असेल. आम्ही त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे आम्ही उभं राहू. परंतु राजकारण केवळ राजकारण न ठेवता चांगल्या प्रकारचं समाजकारण या तालुक्याला जी परंपरा महाराज साहेबांपासून लाभलेली आहे, शिवाजीराजे, रामराजे, त्या सर्वांनी जी परंपरा या तालुक्याला दिली ती घेऊन जाणारी तरुण पुढे येऊ द्या. आम्ही त्यांच्याबरोबर निश्चितपणे असू. या ठिकाणी आपण सर्व जर मोठ्या संख्येने आला आणि खऱ्या अर्थाने लोकसभेला थोडंफार जे काही घडलं, सासवडमध्ये जरी आपण आघाडीवरती असलो, नेहमीप्रमाणे आघाडी नव्हती, परंतु मला खात्री आहे की आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत, सर्व गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत. आणि आता विधानसभेला मात्र या मतदारसंघामध्ये विक्रमी उच्चांकी मतदान आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी झालेलं असेल. अशा प्रकारे आपण सर्वांनी कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद बाबा. यानंतर मी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण